नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील शेतकऱ्यांना मुळा पाटबंधारे विभागाच्या आवर्तनाच्या वेळी पोलिसांकरवी अमानुष मारहाण झाली होती। त्याच्या निषेधार्थ 40 ते 50 ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर नेवासा येथे उपोषण केलं। त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तालुका लोटला होता। यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी दिवसभर होती। सायंकाळी 5 वाजता पाटबंधारे अधिकारी रावसाहेब मोरे, उपाधीक्षक अभिजित शिवथरे आणि तहसीलदार प्रदीप पाठक यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले। मात्र चर्चेनंतरही माजी आमदार शंकरराव गडाख यांनी प्रशासनासह स्थानिक आमदार मोरकुटेंवर टीका केली। ते म्हणाले की आजचं आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं, पण तालुका पेटला आहे। पोलीस निरीक्षक शेतकऱ्यांना दम देत आहेत, कारण लोकप्रतिनिधी आणि पोलीस निरीक्षक यांचे हितसंबंध आहेत। निष्पाप शेतकऱ्यांवरती केसेस मागे घेतली गेलीच पाहिजे। पोलिसांवर कारवाई व्हावी, नुकसान भरपाई मिळावी। इरिगेशन खात्यानं दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पुढच्या रोटेशनमध्ये भरणे होतील असे आश्वासन मोरे यांनी दिले। हे जबाबदारीचे उत्तर नाही। जलसंधारणाच्या नियोजनावर आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही। उन्हाळ्यामध्ये योग्य नियोजन करा, शेतकऱ्यांवर काठी उचलू नका, अन्यथा तालुका शांत बसणार नाही। पुन्हा त्रास झाल्यास वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू असा इशारा गडाखाने दिला। आंदोलकांना उत्तर देताना शिवथरे म्हणाले की चौकशी चालू आहे, अहवालानंतर कारवाई करू। दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये चुकीची कारवाई होणार नाही, अन्याय देखील होणार नाही। आम्हीही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत। तर मोरे म्हणाले की जलसंपदा विभाग शेतकरी विरोधी नाही, पुढच्या आवर्तनात पाणी मिळेल। झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। महसूल आणि पाटबंधारे खात्याच्या संगनमतानं नुकसान भरपाई दिली जाईल, याबद्दल प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं। यावेळी दादासाहेब चिमणे, अरुण शिंदे, दत्तात्रय खाटीक, बजरंग तुपे, किरण जाधव, अशोक गायकवाड आदींची भाषणं झाली। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंगे हेही अचानक आले होते। याशिवाय सिनेट सदस्य प्रशांत गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, उदयन गडाख, रवी शेरकर, शिवाजी निपुंगे, महेश मापारी, गणेश कोरेकर, राजेंद्र उंद्रे, किरण घोडेकर, बाळासाहेब कोकणे, पिंटू बोरकर आदी हजर होते। न्यूज रिपोर्टर राहुल कोळसे, S9 मीडिया, नेवासा।